नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत. चला तर सुरू करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू केले? महाराष्ट्र राज्यात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू केले. गोगलगाय टिंब ह्या संघात मोडते. गोगलगाय मोलुस्का ह्या संघात मोडते. खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही? खालीलपैकी भात हा पदार्थ प्रथिनयुक्त पदार्थ नाही. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत? या द्विवार्षिक वनस्पती आहेत. टिंबचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणजेच अँटीफंगल म्हणून केला जातो. बैनोनीलचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? महाराष्ट्राचे कुलदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोलापूर या जिल्ह्यात स्थित आहे. वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते? वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य नत्र आहे. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण 16 अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते. मराठा जातीच्या लोकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी विठ्ठलरामजी शिंदे यांनी 1917 साली कोणती संघटना स्थापन केली? मराठा राष्ट्रीय संघ ही संघटना स्थापन केली. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर होतो? वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी C14 या कार्बन आयसोटोपचा वापर होतो. पाण्यात वावरणाऱ्या पक्ष्यांच्या अभयारण्यापैकी पुढीलपैकी कोणते अभयारण्य जगात सर्वात प्रसिद्ध आहे? भरतपूर अभयारण्य हे जगात सर्वात प्रसिद्ध आहे. अस्पष्ट केंद्रयुक्त पेशी टिंबमध्ये आढळतात. अस्पष्ट केंद्रयुक्त पेशी जीवाणूमध्ये आढळतात. टिंब हे वनस्पती बहुतांश हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते आणि तिची तृणधान्याच्या पिकांबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात. सेसवानिया कॅनाबिना पैचा ही वनस्पती बहुतांश हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते आणि तिची तृणधान्याच्या पिकांबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात. कोणते निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्रवायूचे स्थिरीकरण करते व भात शेताची सुपीकता वाढवते? नॉस्टॉक हे निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्रवायूचे स्थिरीकरण करते व भात शेताची सुपीकता वाढवते. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? पेशी हे नाव रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले. योग्य तापमान आणि परिचालन परिस्थितीनुसार योग्यरित्या रचना केलेल्या भट्टीमध्ये नगरपालिका घन कचरा जाळण्याची प्रक्रिया टिंब म्हणून ओळखली जाते. घन कचरा जाळण्याची प्रक्रिया भस्मीकरण प्रक्रिया म्हणून ओळखली जाते. पुढीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही? पुढीलपैकी कथ्थकली केरळ ही जोडी योग्यरित्या जुळत नाही. भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होतो? भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यात होतो. वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?
वनस्पती वर्गीकरणातील स्पीसीज हा पायाभूत घटक आहे. पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती. रक्तभिसरणातील बिघाड तपासण्यासाठी कोणत्या समस्थानिकांचा उपयोग केला जातो? रक्तभिसरणातील बिघाड तपासण्यासाठी सोडियम 24 या समस्थानिकांचा उपयोग केला जातो. खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहे? खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही क्षयरोगाची लक्षणे आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये महामार्ग क्षेत्रासाठी वाढीव परिव्यय खर्च किती आहे? केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये महामार्ग क्षेत्रासाठी वाढीव खर्च 70 लाख कोटी एवढे आहे. महाराष्ट्र शासनाने पर्यटकांच्या सोयीसाठी कोणती रेल्वे सुरू केली? महाराष्ट्र शासनाने पर्यटकांच्या सोयीसाठी डेक्कन ओडिसा ही रेल्वे सुरू केली. अन्न पदार्थात मिसळलेल्या खाण्याच्या सोड्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? अन्न पदार्थात मिसळलेल्या खाण्याच्या सोड्यामुळे जीवनसत्व ब या जीवनसत्वाचा नाश होतो. डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिर महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प गोसीखुर्द प्रकल्प आहे. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे. वाशिम, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने टिंबटिंब जिल्हे घोषित केले आहे. वाशिम, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने मागास जिल्हे घोषित केले आहे. 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजेच 10 लाख. हाडे व दातांची वाढ व बळकटी करण्यासाठी कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते? हाडे व दाताची वाढ बळकटी करण्यासाठी कॅल्शियम या द्रव्याची आवश्यकता असते. केरळ राज्यामधील पेरियार अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? केरळ राज्यामधील पेरियार अभयारण्य हत्ती यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी आहे वटवाघूळ. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचे हृदय 4 कप्प्यांचे असते? खालीलपैकी मगर या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांचे असते. वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जस्त. 1916 मध्ये भारत बांगलादेश दरम्यान खालीलपैकी कोणता करार करण्यात आला होता? 1916 मध्ये भारत बांगलादेश दरम्यान गंगा पाणी वाटप करार करण्यात आला होता. पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनचे द्रावण पाण्यात विरघळल्यानंतर जंतूंचा संपूर्ण नायनाट होण्यासाठी किती मिनिटाचा कालावधी लागतो? 60 मिनिटाचा कालावधी लागतो. छाऊ हा आदिवासी लोककलेतील नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? छाऊ हा आदिवासी लोककलेतील नृत्य प्रकार ओडिसा या राज्यातील आहे. टिंबटिंब या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते
म्हणून त्यास सर्वयोग्य ग्राहक असे म्हणतात. ए बी या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते, म्हणून त्यास सर्वयोग्य ग्राहक असे म्हणतात. शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर वर्गातील प्राणी होय. शेपूट आणि पाय असणारा सॅलमेंडर हा उभयचर वर्गातील प्राणी होय. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच